दत्तू भंडारी. त्याची जात भंडारी होती. डोक्यातच नाही तर त्याच्या डोळ्यातही नशा होती. सकाळ व्हायची तीच निरेच्या वासाने. घरात तोपर्यंत सखाराम आणि दत्तू आलेले असायचे. पहाटेच खोतीनं घेतलेल्या माडावरून उतरवून आणलेली निरा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये भरताना तो मादक आंबूस वास घरभर पसरायचा. रात्री भट्टीवर भाजलेली ती चपटी काळी मडकी घेऊन माडावर सरसर चढायचे. मडके अडकवायचे. त्यात माडाचे पोगीतून निरेची धार साठवायची. पहाटेच हे दोन पाडेकरी मडक्यातून निरा गोळा करायचे. कमरेच्या धारदार कोयतीने पोगीचे वरचे आवरण कापायचे. ती तासायची. पेन्सिलीला टोक काढतो ना तशीच टोक करायची आणि परत रिकामे केलेले मडके माडीसाठी उपडे तिरके पोगीवर अडकवून ठेवायचे. हे सर्व दोन पाय रोवून माडावर गाभ्यात जवळजवळ उभे राहूनच करायचे. माडाचे झीट असो की रोपा, दत्तूला कधी वाऱ्या पावसाची भीतीच वाटली नाही. तो पावंडा पायात घट्ट अडकवून देवाची गाणी गुणगुणत हे काम आवडीने करायचा, श्रद्धेने करायचा. कामावर प्रेम करणारा दत्तू स्वतःचा जीव सांभाळत ही कसरत रोज पार पाडायचा. रोज त्या कल्पतरूवरून स्वर्गाला हात लावून यायचा. रोजचे जिणे नव्या उमेदीने सुरू करायचा. त्यात एक प्रकारची नशा होती. पोटाच्या खळगीची हाक असायची. दत्तू भंडाऱ्याची एक खासियत होती. मडके काढतानाच तो पोगीला हात लावून तीर्थ म्हणून काही थेंब तोंडात टाके. निरेची पत त्याला केवळ वासानेच कळायची. पण तरीही चव तपासल्याशिवाय त्याने मडके कधीच रिकामे केले नाही. त्याच्या कमरेलाच एखादे पुनेल बांधलेले असायचे. पहिल्यासारखी आता मजा राहिली नाही. पूर्वी दुधी भोपळ्याच्या चंबू कमरेला असायचा. पण आता सहज धुता येणाऱ्या प्लास्टिकच्या कळशीच्या आकाराच्या गडूने त्याची जागा घेतली होती. पूर्वीची खाकी हाफ पॅन्ट जाऊन आता मिलिटरी कलरची इलॅस्टिकची पॅन्ट आली होती. कमरेचा बारक्या दोन बांगड्या अडकवलेला आणि दृष्ट लागू नये म्हणून भक्तांनी दिलेल्या अंगाराच्या काळ्या कापडाची चौकोनी पुडी हाताने शिवलेली असायची आणि ती करगोटात जाऊन त्याऐवजी आता चामडी पट्टा आला होता. पण खरी शान होती ती त्या लांब रुंद चकाकणाऱ्या अस्सल पोलादापासून बनवलेल्या आऊतमध्ये. त्या कोयत्याला लाकडी मुठीत चढवलेली ती पितळी रिंग उठून दिसे. हा औत त्याला प्राणाहून प्रिय. दत्ता मयेकर ही अख्ख्या पंचक्रोशीत माहीत असलेली असावी. वडिलोपार्जित वारसा म्हणून ही कला त्याच्यात आलेली. मयेकरांना भगत गावानेच ठरवले होते. त्यामुळे दत्तू मयेकरांचा दत्तू भगत कधी झाला ते त्यालाही कळले नाही. माठ चोखळावे तर दत्तूनेच. त्याची गोंडा असलेली लोकरीची टोपी दिसली की यजमानाला हायसे वाटे. दत्तू लहान असतानाच त्याला बाळकडू म्हणून माडी पाजली असावी. त्यामुळे पुन्हा त्याला आयुष्यात ताडीमाडीची इतका वीट आला की पुन्हा आयुष्यात कधीही त्याने ताडीमाडी विक्री केंद्रात बसूनही तो ग्लास कधीही तोंडाला लावला नाही किंवा इच्छाही झाली नाही. दत्तू लहान असतानाच त्याच्या नशिबी हे ताडीमाडीचे मडके आले. कधी कधी त्यालाही याचा कंटाळा येईल. थोडी डुलकी काढावीशी वाटे. पण दुसऱ्या क्षणी दत्तूला आपल्या खांद्यावरच्या ओझ्याची जाणीव होईल. दत्तू भक्ताच्या घरावर माडी कधी चढलीच नव्हती. पण निदान आता झापांचे छप्पर जाऊन तिथे कौले तरी आली होती. पतपेढीतले कर्ज डोक्यावर होते. आत्याचे आजारपण काढायचे होते. दत्तूच्या माडीला मुंबईच्या गिरायकांची पहिली पसंती होती. दत्तूला निरा विक्रीची अधिकृत परवानगी नगरपालिकेने दिली होती. तहसीलदारांनी ताडीमाडीचे लायसन्स सुद्धा दिले होते. आता दत्तूचा दत्तू शेठ झाला होता. स्वतःचा आधार त्याला मिळाला होता. गरिबांची स्वप्ने पण दरिद्रीच असतात असा त्याचा आजवरचा अनुभव होता. प्रथमच दत्तूला आता जगण्याचा अर्थ समजला होता. रोज तो प्रत्येक चढाईला स्वर्गाची वाट समजू लागला. झाडाला मिठी मारून त्याच्यावर पाऊल रोवताना ही आपली शेवटची वेळ नसेल ना याची त्याला मनातून भीती वाटत असायची. माडीचे मडके कॅनमध्ये रिते करताना शिंदे दुकानवाला यात काहीतरी गडबड करून नशा वाढवायचा प्रयत्न करणार आणि त्याचे पाप आपल्या माथी लागणार याची सुद्धा दत्तूला काळजी वाटायची. एक दोनदा दत्तूने शिंदेकडे तसा विषय काढला. चुन्याची निवडी आतडी जाळटे असे विनवणीच्या सुरात सांगून दत्तूने विनंती केली. दातात धरलेली काडी मोडत शिंदे नुसताच हसला. दत्तू लय शाना झालास गे. अरे तुला गावतोय ना पैसा.
उधारी नाही ना ठेवली कधी तुझी, मग कशापायी नरटी लावतो सकाळच्या बारी? सरकारने लायसन काय असंच दिलं आम्हाला? त्या एक्साईजवाल्यांना हप्ता कोण तुझा बाद येणार? आणि दत्त्या गाड्या तुझ्या मातीत पूर्वीचा दम तरी कुठे राहिलाय? फुकटीच्या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ती आंबट बी होत नाही, तेव्हा चुन्याची निवडीच काम करते बाबा. आणि शेट्टी पावडर कसली मिसळता? दत्ता, ते माझे सिक्रेट आहे. तुझ्या माडीला पाहिजे तो भाव मिळतोय ना तुला, मग कशाला पाहिजे ह्या नसत्या पंचायती? शेट कोण मेला बिला मग? कशा पायी मरेल? थोडं झिंकतात बस. अरे दारुड्याना ही नशा थोडीच मारणार आहे. पण पाप हे कशासाठी शेट? दत्ता, तुला नाही कळायचे. केस पांढरे झाले आहेत माझे या धंद्यात. शेवटी दत्तू आंबट तोंड करून निघून जाईल. हे असे संवाद अनेक वेळा घडत. दत्तू परत त्याच्या मार्गाला जाईल. दिवस बदलले. दत्तूच्या अर्जाचा विचार करून त्याला माडी विक्रीचा परवाना मिळाला होता. घरात बारका भाऊ होताच. त्याचा शहाळ्यांचा धंदा सांभाळून दत्तूला ताडीमाडी केंद्र तेथे सुरू करता येणार होते. 2 वर्षे माडी विकून दत्तू चांगलाच फेमस झाला. आता त्याच्या जोडीला सखाराम सापडला होता. सखाराम त्याचा जीवाभावाचा मित्र, मामाचा पोरगा, पण थोडा फुकट गेलेला. दत्तूने त्याला पाठच्या भावासारखा सांभाळला. पहाटेच दोघं ताडीमाडी गोळा करायचे, निरा आणायचे. ओटीवर त्याचे मोजमाप चालायचे. कोंबडा आरवायच्या आत कॅन दुकानात पोचायचे. त्यात 6 ग्लास पाणी टाकून काचेच्या बाटल्या भरायच्या. दिवसभर बाकीची कामे सांभाळून दुपारी जरा डुलकी काढली की दत्तू व्यवहाराला बाहेर पडेल. दुकानातला हिशोब घेऊन देणेकरांचे सर्व देणे चुकते करी. नवीन माड ठरवून कुंभारवाड्यात काशीनाथकडे जाऊन माडीसाठी गाडगी मडकी ठरवी. संध्याकाळी मडकी घेऊन पुन्हा माडावर चढे. आता दत्तू भंडारी थकत चालला होता, पण वाडवडिलांचा हा धंदा त्याला सोडवत नव्हता. पोरांना माडीवाल्यांची पोरे म्हणून ओळख नको होती. त्यांना मोटरसायकल उडवायची होती. त्यांनी समुद्रावर धंदे काढले होते. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांना भंडारी जेवण आवडायचे. त्यांच्या जिभेचे चोचले पोरगा पुरवत होता. दत्त कृपा खानावळ झक्कास चालली होती. शेजारी दत्तूचे सरकार मान्य माडीचे विक्रीचे दुकान होते. त्याची पाटी लागली होती. पर्यटक त्यामुळे माडीही तोंडाला लावायला शिकले होते. माडीवाले मयेकर यांची ही विरासत पुढच्या पिढीकडे राहील की नाही याच काळजी दत्तूशेठ अनेकदा दिसे. पोराला बिअरच्या दुकानाचे लायसन्स पाहिजे होते. पैशाच्या जमवाजमवीतही त्याने सुरुवात केली होती. दत्तूशेठची काळजी त्यामुळे आणखी वाढली होती. तो ग्लास त्याने आयुष्यभर दूर ठेवला होता. त्याचा पोरगा मात्र रात्रीच्या पार्टीत झिंगत होता. भंडाऱ्याचे अवलाद म्हणून 2 पेग जास्तच ढोसत होता. पैसा येत होता, पण त्याला शांती नव्हती. बिअर शॉपने पोरगा बिघडेल याची खात्री दत्तूला झाली होती, म्हणून तर तो त्याला अटकाव करत होता. पण बँकवाले पोराच्याच मागे होते. त्यांना कुठून तरी दत्तूशेठचे नावे कर्ज वितरित करायचे होते. सुनेने मजला वाढवून वेगळा संसार टाकायच्या गोष्टी सुरू केल्या होत्या. दत्तूच्या पायातले उरले सुरले अवसानच या काळजीने गळून पडत होते. उद्याच्या काळजीत त्याचे हातपाय आता लटपटत होते. आपल्या म्हातारपणी धंदा परत शिंदे ताडीवाल्याकडे जाणार याची त्याला काळजी वाटत होती. त्यापेक्षा आता दत्तूची सकस प्युअर माडी आणि निरा घेण्यासाठी कुणीही फिरकत नव्हते. पूर्वी डॉक्टर सुद्धा निरा घरी मागवून घेत. आता कातकरी डोक्यावरचे ओझे उतरवून माडी प्यायला येत आणि वर माडी चढत नाही म्हणून नाक मुरडत शिव्या पण देत. दत्तू पडवीत मडके साफ करीत बसला होता. हातातल्या नारळाच्या शेंबीच्या काथ्याने मडकी घासत होता. आतली मळी काढत होता. आज त्याला प्रथमच हा धंदा सोडावासा वाटत होता. डोक्यात सन्नाटा पसरला होता. त्याला आपण ठगतोय याची प्रथमच जाणीव झाली होती. तरी विस्तवावर साफ धुतलेली मडकी भाजण्याचे काम एकीकडे सुरूच होते. आजपर्यंत जपलेला भंडारीपणा आज त्याला नकोसा वाटत होता. आयुष्यभर जपलेली तत्वे त्याला आज खायला उठली होती. दत्तू कुणी फरिस्ता नव्हता, पण तरीही या समुद्र किनाऱ्याचा तो एक रक्षक होता. दत्तू पहाटे माडी निरा उतरवताना सायकलवरून पुऱ्या गावातून रपेट मारायचा. कुणी वेडे वाकडे वागलेले त्याला अजिबात खपायचे नाही. कुणी काही चुकत असेल तर तो त्याला जागेवरच खडसवायचा. दत्तू गरीब होता, पण प्रामाणिक होता. जातीने या धंद्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली होती, पण मोठ्या मेहनतीने त्याची शान दत्तूने आजवर जपलेली होती. माणसाचे रंग आणि अंतरंग दोन्ही तो जाणून होता. इतरांपेक्षा उंचावरून तो जग न्याहाळत होता. त्याने ज्या उंचीवरून गावाचे शहर होताना पाहिले होते
रोज घोटाघोटाने छातीचे पिंजरे होताना त्याने पाहिले होते. परवडत नाही म्हणून स्वस्तातली शिंदेची ताडी पिणारे त्याने अनुभवलेले होते. दुःखाचे घोट प्यायल्याने ती आंबट चिंबट चेहरा होणारी माणसे, त्यांचे अगतिक बाप त्याने पाहिले होते. त्यामुळे पोरांच्या हातून हे तत्व पाळले जाईल याची त्याला अजिबात शाश्वती नव्हती. दत्तू त्याच काळजीने पोखरला होता. मुलीच्या लग्नात त्याने आपल्याच लोकांना पैशाच्या नसेत झुंजताना पाहिले होते. बायकोच्या आजारपणात तिच्या डोळ्यातली आशा त्याला रडवून गेली होती. घरच्यांची जबाबदारी सांभाळूनही घरचे वासे फिरताना त्याने वाचवले होते. पोरे पल्सर मोटरसायकल उडवत होती, पण त्याने ती हर्क्युलिसची जुनी सायकल मात्र अजून त्याच्याकडून सुटत नव्हती. या जगाची गती त्याला कधी गाठताच आली नव्हती. तो होता तिथेच खुश होता. त्याला फार उंचावर जायचे नव्हते. नारळाच्या झाडांचा ताजा रस शोषणारा दत्तू भंडारी आपल्या अन्नदात्या माडाला मारायलाच तयार नव्हता. त्याच्या मुळावर घाव घालायला तयार नव्हता. त्याला आपल्या जगण्यातली चौकट माहीत होती, ती त्याला तोडायची नव्हती. त्याची ताकद त्याला माहिती होती. धंद्याचे पावित्र्यही त्याला माहिती होते. प्रत्येक क्षणाक्षणाला जगणे मरणे त्याला माहीत होते. आज मात्र त्याला यातून निवृत्त व्हायचे होते. त्याचे हातपाय उद्याची तयारी करण्यातच गुंतले होते. दत्तू भंडारी. धन्यवाद.